नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी बिना ओव्हनचा म्हणजेच कढईमध्ये स्वादिष्ट मऊ स्पॉन्जी मँगो स्लाइस केक बनवणार आहोत। ताज्या आंब्याच्या रसापासून तयार करणार आहोत। हा केक दिसायला जितका सुंदर आहे तितकाच खायला देखील अप्रतिम लागतो। जर तुम्हाला ही आंब्यापासून काहीतरी खास आणि वेगळं बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की पहा। चला तर मग सुरू करूया आजची खास मँगो स्लाइस केकची रेसिपी। सुरुवातीला आपण आंब्याचा पल्प काढून घेणार आहोत। त्यासाठी आपण पिकलेले आंबे घेतलेले आहे। मी या ठिकाणी 4 आंब्यांचा पल्प एकदाच तयार करणार आहे। तुम्ही 2 आंबे घेऊ शकता। हे आंबे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि नंतर आंबे आपण चाकूने कट करून घ्यायचे, कारण कधी कधी आंबे खराब असतात। त्यासाठी तुम्ही हे अगोदर अशा पद्धतीने स्वच्छ धुवून नंतर चाकूने यातील गर काढून घ्यायचा आहे। या ठिकाणी आंबा एका बाजूने कट करणार आणि नंतर दुसऱ्या बाजूने अशाच पद्धतीने आपण सर्व आंबे या ठिकाणी कट करून घ्यायचे आहे। आणि कट केल्यानंतर चाकूने याला अशा प्रकारे आपण कट मारून घ्यायचे आणि नंतर चमचा घेऊन चमच्याने यातील सर्व गर काढून घ्यायचा आहे। हे पहा, आपण चमच्याने यातील सर्व गर काढून घेत आहोत। असे केल्याने सर्व आंब्याचा गर व्यवस्थित असा निघाला जातो आणि आंब्यामध्ये किडके असतात ते देखील आपल्याला चेक करता येतात। सर्व आंब्याचा गर काढून घेतलेला आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा फिरवून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त असा आंब्याचा पल्प या ठिकाणी तयार झालेले आहे। साखर हे काहीही घातलेले नाही, फक्त आंबे आपण मिक्सरला बारीक केलेले आहे। तयार झालेला पल्प आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा। फक्त आपण ताज्या आंब्याचा पल्प तयार करून घेतलेला आहे। एक बाउल घेऊन यामध्ये आपण पाव कप तेल घालून घ्यायचे आहे। तेलाऐवजी या ठिकाणी तुम्ही वितळलेले बटर देखील घेऊ शकता। याच कपाने आपण पिठी साखर पाऊण कप घालायची आहे। आपण साखर मिक्सरला बारीक करून त्याची पावडर तयार केलेली आहे आणि तीच या ठिकाणी वापरलेली आहे। नंतर यामध्ये तयार केलेला आंब्याचा पल्प आपण पाऊण कप घालायचा आहे। आपण सर्व एकाच कपाने घेत आहोत आणि हे आपण घालून घेतल्यानंतर विस्कच्या मदतीने आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। म्हणजे यामध्ये पिठी साखर विरघळेपर्यंत आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये आपण पाव कप दूध घालून घ्यायचे आहे आणि दूध घातल्यानंतर पुन्हा हे मिश्रण सर्व एकजीव करून घ्यायचे आहे। दूध घालताना आपण या ठिकाणी पाव कप घेतलेले आहे। जर जरुरी वाटले तर आपण पुन्हा यामध्ये थोडेसे दूध घालून घेणार आहोत। हे मिश्रण चांगले फेटायचे आहे। जेवढे चांगले फेटले जाईल तेवढे हे एकदम स्मूथ असे तयार होते। त्यानंतर यामध्ये आपण चाळून घेतलेला मैदा 1 कप घालायचा आहे। केक करताना नेहमी मैदा चाळून घ्यायचा आहे आणि चाळून घेतलेला मैदाच वापरायचा आहे। 1 चमचा आपण बेकिंग पावडर घालायचे आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। हे आपण लहान चमच्याने म्हणजे टीस्पूननेच वापरलेले आहे। म्हणजे बेकिंगचे मेजरिंगचे चमचे असतात त्यानेच आपण हे घ्यायचे आहे आणि नंतरच यामध्ये घालून घ्यायचे आहे। सर्व घालून घेतल्यानंतर हे आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स करताना या ठिकाणी तुम्ही स्पॅच्युला किंवा विस्क घेऊ शकता किंवा चमच्याने देखील हे तुम्ही हलक्या हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये गाठी होता कामा नये। हे चांगले आपले मिक्स करून झालेले आहे। सर्व साहित्य आपण एकजीव करून घेतलेले आहे आणि एकदम मिश्रण आपले गुळगुळीत आणि स्मूथ असे तयार केलेले आहे। हे पहा, अशा पद्धतीने मिश्रण आपले तयार केलेले आहे। तयार झाल्यानंतर आपण या ठिकाणी अगोदरच केक टीन घेतलेला आहे आणि त्याला बटर पेपर लावून घेतलेला आहे। त्याऐवजी तुम्ही केक टीनला तूप लावून त्याच्यावर मैदा डस्ट करून ते देखील घेऊ शकता। आज आपण स्लाइस केक बनवणार आहोत। त्यासाठी आपण केक टीन घेताना आयताकृती घेतलेला आहे, त्याला लोफ टीन असे म्हणतात। आता आपले हे मिश्रण तयार झालेले आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे। स्लाइस केक करताना लोफ टीन वापरल्यामुळे एकसारखा असा केक होतो आणि याच्या स्लाइस कापायला सोप्या जातात। त्यासाठी आपण लोफ टीन वापरलेला आहे। तुमच्याकडे लोफ टीन नसेल तर तुम्ही कुकरचा डब्बा देखील वापरू शकता आणि सर्व मिश्रण याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचे आहे। मिश्रण घालताना कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता एकदम फ्लोईंग ठेवलेली आहे आणि हे सर्व घालून झाल्यानंतर आपण हलक्या हाताने याला टॅप करून घेणार आहोत। म्हणजे यातील एअर काढून घ्यायचे आहे आणि केक एकसारखा असा करून घ्यायचा आहे। केकचे मिश्रण आपण बनवेपर्यंत गॅसवर कढई ठेवलेली होती आणि ही आपण अगोदरच प्रीहीट करून घेतलेली आहे। कधीही केक करताना महत्त्वाची टिप्स या ठिकाणी लक्षात ठेवायची की अगोदर 10 मिनिटासाठी कढई गॅसवर ठेवून ती प्रीहीट करायची आणि गॅस आपण मध्यम ठेवला होता आणि मध्यम गॅसवर ही आपण 10 मिनिटं प्रीहीट केलेली आहे। याच्यामध्ये आपण आता केक बेक करणार आहोत। केकचे भांडे आपण कढईमध्ये ठेवूया आणि याच्यावरती झाकण ठेवायचे।
झाकण ठेवून आपण हे 25 ते 30 मिनिटासाठी बेक करून घेणार आहोत. पण केक 30 मिनिटासाठी या ठिकाणी बेक करून घेतलेला आहे आणि 30 मिनिटं झाल्यानंतर आपण केक पाहूया बेक झाला की नाही. झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता केक मस्त फुलून तयार झालेला आहे आणि याच्या साईडच्या कडांचा रंग देखील पाहू शकता. मस्त असा याला रंग आलेला आहे. आपण हा चेक करूया. यासाठी आपण चाकू किंवा टूथपिक घ्यायची आहे आणि ती याच्यामध्ये घालून पाहिजे. टूथपिक एकदम क्लीन निघालेली आहे, म्हणजे आपला हा केक परफेक्ट असा बेक झालेला आहे. हा आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. थंड झाल्यानंतर आपण हा चाकूने कट करून घेणार आहोत. केक पूर्णपणे थंड झाल्याशिवाय कट करायचा नाही, नाहीतर गरम असताना जर तुम्ही कट केला तर आतून हा स्पॉन्जी होत नाही, तो चिकट होतो. पहा, एकदम जाळीदार असा केक तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण राहिलेला केक देखील कट करून घेणार आहोत. या ठिकाणी आपला हा ताज्या आंब्याच्या रसातील केक तयार आहे. केक या ठिकाणी एकदम मऊसूद आणि जाळीदार असा तयार झालेला आहे. जर परफेक्ट साहित्य घेतले तर रेसिपी ही आपली परफेक्टच होती. या ठिकाणी हा आपण तोडून पाहूया. तोडल्यानंतर आतील स्पॉन्ज पाहू शकता आणि मस्त असा ह्याला रंग देखील आलेला आहे. यामध्ये आपण रंग वापरलेला नाही, जो आंब्याचा गर काढून पल्प केला होता त्याच्यातच हा केलेला आहे आणि हे दाबल्यानंतर तो पटकन वर येत आहे. एकदम परफेक्ट असा हा केक या ठिकाणी तयार झालेला आहे. तुम्ही देखील हा एकदा नक्की बनवून पहा. तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा केक करून पाहिल्यानंतर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन स्वादिष्ट रेसिपीसोबत. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.